श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेचा सण हा अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास तुमची गरिबी दूर होऊ शकते, तसेच तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. अक्षय तृतीयेला केलेले प्रत्येक कार्य हे अक्षय फळ देते. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण एक साधा सोपा उपाय करायचा आहे आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. हा विधी काय आहे, आपण लक्ष्मी आगमनासाठी हा विधी करणार आहोत, तो कसा करायचा, यामागचं कारण काय आहे. यावर्षी अक्षय तृतीया ही 10 मे रोजी आलेली आहे आणि याच दिवशी आलेला आहे शुक्रवार. तर बघा, शुक्रवार हा लक्ष्मी मातेच्या पूजनेसाठी अतिशय शुभ मानला जातो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. तर यासाठी आपण या दिवशी असा हा अक्षय कलश आपल्या दारावरती ठेवायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी असा कलश आपण ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये धन, सुख, समृद्धी ही नांदते. घरामध्ये माता लक्ष्मी ही अक्षय वास करते. तर यावर्षीची अक्षय तृतीया ही शुक्रवारी आल्याने त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला आपलं जे अंगण आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळदीचं पाणी आपल्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. उंबरठा स्वच्छ करून आपल्याला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. थोड्याशा हळदीमध्ये गोमूत्र आणि पाणी मिक्स करून त्याचं लेपन आपण उंबरठ्यावरती करून घ्यायचं आहे. मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून आपण मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडूची फुले यांचा समावेश असलेलं तोरण आवर्जून लावायचं आहे. असं करणं धार्मिकदृष्ट्या शुभ मानलं जातं. याशिवाय घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होते, नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी आगमनाची तयारी करताना अशा प्रकारचे तोरण अवश्य लावावे. लक्ष्मीपूजन किंवा या अक्षय तृतीयेच्या पूजनाच्या वेळीस देवघरामध्ये आपण कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक ह्या चिन्हामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, सुख समृद्धीत वाढ होते. त्यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती देखील असं एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक ह्या चिन्हाची देखील हळदी, कुंकू, धूप, दीप, निरांजन ओवाळून पूजा करून घ्यायची आहे. आता आपण जाणून घेऊया हा कलश कशा प्रकारे भरायचा. यासाठी तुम्हाला एक कलश लागणार आहे. कलश घेत असताना पितळेचा किंवा तांब्याचा घ्यावा. तुम्ही स्टीलचा वगैरे तांब्या चुकूनही घेऊ नका. तर हा कलश आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि या कलशावरती आपल्याला चंदन, हळदी, कुंकू लावून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता किंवा तुम्ही हळदी कुंकवाची 5 ते 7 बोटे देखील उठवून घेऊ शकता. याला द्वारलक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं. आपल्या दरवाजावरती अशा प्रकारे आपण पाण्याने भरलेला कलश जर ठेवला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मकता वास करते. तर या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, तुळशीपत्र आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर यानंतर यामध्ये आपल्याला लाल रंगाचं फूल घालायचं आहे. तुम्ही जर शक्य झालं तर लाल रंगाचं 1 फूल टाकलं तरी देखील चालेल. काही तर तुम्हाला जास्त फुलं टाकायची असतील तर विविध रंगाची तुम्ही टाकू शकता. परंतु माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लाल रंगाचं फूल हे अत्यंत उत्तम मानलं जाईल. तर अशा प्रकारे आपण कलश भरून घेतलेला आहे. तर हा कलश आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ ठेवायचा आहे. त्याआधी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सकारात्मकता वास येते, नकारात्मक गोष्टी घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित केली जाते. शिवाय आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. ज्यांचा गुरुग्रह मजबूत आहे त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये अशा पैशा संबंधित किंवा करिअर संबंधित अडचणी येत नाही. त्यासाठी आपला गुरुग्रह हा मजबूत असायला हवा. त्यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपल्याला आवर्जून करायचं आहे. तर बघा, हा उंबरठ्याच्या आपल्याला डाव्या बाजूला हा कलश ठेवायचा आहे. म्हणजे आपण बाहेरून बघितलं, बाहेर जर उंबरठ्याच्या बसलो तर आपल्या
आपण उंबरठ्याच्या बाहेर बसून पाहिलं तर आपल्या उजव्या हाताला हा कलश आला पाहिजे आणि आपण दरवाजाच्या आतून जर पाहिलं तर आपल्या डाव्या हाताला हा कलश आला पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. कलश ठेवण्याआधी अगोदर तुम्ही त्याच्या खाली अष्टदल कमल काढू शकता किंवा तुम्ही एखादी रांगोळी काढू शकता किंवा लक्ष्मीची पावले काढली तरी देखील अतिशय शुभ राहील. त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. थोडीशी सजावट देखील आपल्याला करून घ्यायची. बघा, आपल्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती येतात तर त्या व्यक्ती घरामध्ये येत असताना त्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना असतात की नकारात्मक भावना असतात याविषयी आपण कल्पना करू शकत नाही. त्यासाठी आपल्या द्वाराजवळ असा कलश असेल, जर जी नकारात्मकता, जी काही निगेटिव्हिटी आहे ती या कलशामध्ये सामावून घेतली जाते आणि आपल्या घरामध्ये येणार ही जी निगेटिव्हिटी आहे तर ती प्रवेश करत नाही. त्यासाठी आपल्या दाराजवळ असा आपल्याला एक अक्षय कलश ठेवायचा आहे. हा कलश ठेवल्याने माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्यासाठी आपण या दिवशी कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा किंवा कोणतंही काम केलं तर त्याचं पुण्य हे आपल्याला अक्षय पटीने मिळत असतं. अक्षय म्हणजे काय, तर अक्षय म्हणजे कधीही न संपणारं. तर अतिशय साधा सोपा याचा अर्थ आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी घराबाहेर असा एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे. त्यानंतर याला हळदी कुंकू वाहून धूप दाखवून पूजा देखील करायची आहे. तर सकाळीच आपल्याला असा हा कलश आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ ठेवायचा आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस तुम्हाला घराच्या बाहेरची स्वच्छता करून असा हा कलश आपल्याला ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा कलश उचलायचा आहे. हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. त्यासाठी या शुभ मुहूर्तावरती तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल झालेले तुम्हाला दिसून येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा कलश उचलायचा आहे आणि या कलशातील पाण्याला हात न लावता आपल्याला हे पाणी एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे. कारण की या कलशातील पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मकता शोषून घेतलेली असते. म्हणून आपण त्याला स्पर्श न करता हे पाणी आपण एखाद्या झाडाला घालून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्यावरती ती नकारात्मकता येत नाही, आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही आणि आपल्या घराची ही भरभराट होते. त्यासाठी हा उपाय अक्षय तृतीयेला नक्की करा.